नमस्कार. वृषाली महिला सामाजिक संस्था आणि वृषाली मंचमध्ये आपलं सर्वांचं स्वागत होत आहे. अ, आज 23 तारीख विधवा जागतिक महिला दिन आहे आणि आज आम्ही बोरशेती खुर्द गावामध्ये आलो आहे आणि तिथे अंगणवाडी सेविका आहेत मनीषाताई वेखंडे. खूप ऍक्टिव्ह आहेत की कोणतंही काम त्यांच्यापर्यंत पोचवा, त्या कामाला तत्पर असतात आणि कोणतंही काम कधीच नाकारत नाहीत. त्या तयारीतच असतात आणि त्यांच्या सोबतीने हा आपला विधवा महिला पूजनाचा कार्यक्रम आपण इथे साजरा करत आहोत. आता माझ्या बाजूला बसलेल्या तर सगळ्या आजी मावशी वयस्करच महिला आहेत. पण गायत्रीचं वय नाहीये. गायत्रीचं वय कमी आहे आणि 4 मुली आहेत. लहान लहान मुली आहेत. एकाएकी आजारी काय झाले आणि त्याच्यात तिचे मिस्टर एक्सपायर झाले. अशा मुलींनी काय करायचं? मग अशा महिलांना आपण सहकार्य केलं तर त्या खंबीर उभ्या राहतील. आज त्यांनी जर शृंगार घातला तर आज त्या कुठेही जॉबलाही जाऊ शकतात. म्हणून असे प्रसंग आज ना उद्या कोणावर ना कोणावर येत असतात. म्हणून आपल्या महिलांनी सगळ्यांनी एकमेकीला साथ देणं गरजेचं असते. आणि अशा महिला जेव्हा त्यांना मोकळेपणाने वावरता आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे. माझी सूनबाई या वयामध्ये अशी आहे तर तिला पण काहीतरी रोजगार भेटायला पाहिजे, तिला पण याच्यामध्ये पुरा आला पाहिजे. ती अक्षरशः मी बोलले तर तिला भरून आला. ते बोलते आई मी येत नाही, तुम्ही जा, अशी बोलली. तर तिने काय करायचं? तिच्या मागं 2 बाला आहेत, भर कुटुंब तिचा सांभाळायचं आहे, मला सांभाळायचे. माझा तर प्रश्नच नाही, पण तिची बाला सांभाळायची आहेत तिला. न तिच्या प्रसंग आला तो कसं दूर होणार? मी सासू नसून आमचं किती दुःख आहे जीवाला, याचा काही सांगू शकत नाही. माझं दुःख कमी, पण माझ्या सुनाचं दुःख मला जास्त आहे. ही अशी वेळ कोणावर येऊ नये. द्यायची आहे, तूच खंबीरपणे तिच्या मागे उभं राहायचंय. आपला मुलगा आणि आपली सूनच समजून सगळं करायचंय. आज तिची मुलं आहेत, त्यांना तुम्हाला सांभाळायचंच आहे ना. मग आपणच आपल्या सुनेच्या मागे उभं राहायचंय आणि करायचं. चालवलंय मी तिच्यासाठी. मला जगणं आहे. तिला कोण आहे घरात आधार? बरोबर आहे ना. एकल्या त्याची घरवाली ती बाहेर राहते घरामध्ये, ती एकटीला ती कुठं जायला हिंमतोय नाही. ती बोल आई जा, तुम्ही इकडे जा तिकडे जा, तर मला हिंमत नाही होत. ते शिवायच्या जास्त धरधर करतो ना, तिला जास्त टेन्शन येतो. ती काय करील काय, तिला कोण आधार देईल? एकटी घरामध्ये काय करेल? मग मी तिला सांभाळते. म्हणजे अशा विधवा महिलांचा सार्वजनिक हळदी कुंकवामध्ये त्यांचा मान आहे का? त्यांना मागे ठेवायचा, उलट त्यांना पुढे घ्यायचा. मी त्यावेळेस बोलली पण आमच्याकडचे आपल्या वृषाली मंचवर तिथे पण हळदी कुंकू विधवा महिलांचा केला. पतपेढीमध्ये पण वार्षिक कार्यक्रम होतात, तेव्हा पण दरवर्षी 5-5 महिलांना घेतात आणि त्यांचा हळदी कुंकू विधवाच महिलांना पुढे घेतात आणि त्यांचा हळदी कुंकू. त्यांना पण असं वाटतंय ना, त्यांचे मिस्टर गेले, त्यांचा दोष काय आहे त्याच्यात? काहीच नाही. मग त्यांना पण वाटत असेल ना आपण पण पुढे जावं, त्यांना हळदी कुंकू जशा या महिला करतात कारण काय आता विधवा महिलांच्या बाबतीत असा काही बदल झाला पाहिजे का? त्यांना पण आपल्यासारखी समान वागणूक मिळाली पाहिजे का? वागणूक मिळालीच पाहिजे ना, मिळालीच पाहिजे सगळ्यांना वागणूक. कोणी जवानीत बाया असतात, कोणी काय. आमचा एक वय झालंय बाबा, पण काही कांच्या नवतरून बापे गेल्यानंतर त्यांची पण कठीण परिस्थिती आम्ही काढली. परिस्थिती आमची आम्हाला माहिती, पण आता नवतरून बापे गेलं मग बायाना म्हणजे लय कठीण परिस्थिती सांभाळायची आहे ना. आता तर काल वेगळा आहे. मग आता त्यांनी शृंगार केला पाहिजे की नाही? केला पाहिजे, केला पाहिजे. एकदम कठीण. आपल्याला असं वाटतंय का लय दुःख वाटतो त्या गोष्टीचा. त्याच्यातून आता
तुम्ही प्रसंग बाहेर पाडायला घेतलाय. तुम्ही ज्या प्रसंगातल्या गेल्या हा. असे प्रसंग आता आता तुम्ही कोणावर नकोय. समाजाने साथ दिली पाहिजे ना. नवीन तरुण मुली आहेत त्यांना. आता आपल्या सारख्याच आता दिवस निघले, रडत जायला लागतंय घरी. हा, हळदीच्या कार्यक्रमाला गेलं ना का रडत घरी जायला लागतंय. मागे बसून सुद्धा जर लावताच येत नाही आपल्याला हळद कुंकू, स्वतःचा असला तरी नाही लावता येत. म्हणजे इतर बाया सगळ्या बोलतात. तो बदल झाला पाहिजे. नमस्कार. ऋषाली महिला सामाजिक संस्था आणि ऋषाली मंचमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत होत आहे. 23 जून विधवा जागतिक महिला दिन आहे आणि आता आपण तो सगळीकडे पूजाविधी त्यांच्या करत आहोत आणि साजरा करत आहोत. आज आम्ही कळंबे गावामध्ये आलो आहे आणि कळंबे गावातल्या माझ्या जोडीला अंगणवाडीच्या बाई आशा वाघबाई आहेत आणि तशाच आशा वर्कर हर्षला धलपे पण आहेत. आणि हा विधवा पूजनाचा कार्यक्रम आता आपण साजरा करत आहोत.
तुमचं मला पूर्ण नाव सांगा. दीप्ती दत्तात्रय रोकडे, राहता कळंब्यातच, कळंब्यामध्ये, गणेशवाडीमध्ये. बरं, तुमचे मिस्टर कधी एक्सपायर झाले? 3 महिने झाले. 3 महिने म्हणजे आजारी झालेले का? आजारी. बघा, आज जरी 3 महिने झालेले असेल आणि एवढा मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर आहे. आता त्यांचं वय बघा, त्या तरुण आहेत, पण त्या तरुण वयात एवढा मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलाय. पण स्वतःसाठी उभं राहणं आता त्यांना गरजेचं आहे. म्हणून आज अशा लोकांसाठी आपल्याला काय करता येईल किंवा यांच्यासाठी आपल्याला काय सहकार्य करता येईल ते आपल्या परीने आपण करायचा प्रयत्न केलाच पाहिजे. आणि ह्या आपण बघितलं की आता विधवा महिलांच्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्या खरंच बंद झाल्या पाहिजेत. कारण त्या बंद झाल्या तर यांचं जीवन सुखकर होईल, नाहीतर यांच्यावर आहे संघर्ष तसाच राहणार आहे. एकतर मिस्टर गेले, आता त्या एकट्याच आहेत, तुम्हाला कोणाचा दुसरा आधार नाही पण तोही कोणाचा आधार नाहीये. हे झालं. आता आपण म्हणतो की अनिष्ट प्रथा बंद झाल्या पाहिजेत. त्या तर आता महिलाच आमच्या सगळ्या सक्षम होऊन पुढे येऊन ह्या काही अनिष्ट प्रथा आहेत त्या बंद करणार आहेत. पण ह्या महिलेने एकटीने जीवन कसं जगायचं, तर यांचा पुनर्विवाहही झाला पाहिजे. याच्यासाठी पण आपण समाजाने सगळ्यांनी एकमेकाला साथ दिली तर यांचा पुनर्विवाह होऊ शकतो. याच्यासाठी सगळ्यांची साथ आम्हाला हवी आहे, तर हा बदल आपण करू शकतो. तर तुम्हाला काय वाटतं का आता अनिष्ट प्रथा बंद झाली पाहिजे का? हो हं? हो, पुढच्या पिढीसाठी, पुढच्या काळासाठी ही प्रथा बंद झाली पाहिजे. जशी महिला लग्न झाल्यानंतर असते तशीच राहावा. कारण की आताचं म्हणजे जग आहे तो व्यवस्थित नसल्यामुळे एकटी महिला जगू शकत नाही. आजच्या युगात एकटी महिला राहू शकत नाही, जगू शकत नाही. म्हणून जे आपला लग्नानंतर जे आपला म्हणजे त्यांचा शृंगार आहे तो तसंच घातलाच ठेवावा. पाहिजे का? हो, कारण पुढच्या जे समोरच्या व्यक्तीला तसं दिसायला पाहिजे का बाबा हा हिच्या मागे कोणतरी आहे म्हणून. असं मग का तिला पुढे त्रास नको, काही नको. त्यासाठी जो आहे तिने आताच्या युगात जशी जगत आली नवरा असताना तसं तिने करावा, राहावा. हा, मावशी नाव सांगा. विमल हरी फरडे. आता तुमचं असे दिवस खूप वर्ष झाले, तुम्ही खूप वर्ष असे एकटे जीवन काढता, पण आता काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे की नाही? हो, पाहिजे हा? पाहिजे. काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? याच्याबद्दल चांगलं वाटतंय मला. पुढचा परिवार चांगलं झालं पाहिजे असं. आम्हाला पण सांगते, हा. सुनेला लेकीला सांगते गळ्यात वापरा, बांगड्या घाला, कोणी बोलला तर मी आहे. म्हणजे कसं आहे, आता घरातच त्यांच्या असं झालेलं आहे की मुलाचं पण असं झालंय. तर प्रत्येक बाईला असं वाटतं जर मी आनंदाने जीवन जगत असेल तर माझी सून, माझी मुलगी ती आनंदात जीवन जगावं. पण ह्या घराची कहाणी खूपच वेगळी आहे. आज बघितलं तर त्या इथे बसल्यात, आज मुलीचे तेच दिवस आहेत आणि सुनेचे तेच दिवस आहेत, पण त्यांनी त्या खंबीर उभ्या राहिल्यात आणि आज त्यांनाही उभं करतायत की तुम्ही डगमगू नका. जरी आपल्या घरात कोणी नसेल सांभाळायला एखादा पुरुष, तरी तुम्ही उभ्या राहा, पुढच्या आपल्या मुलांसाठी उभ्या राहा. मी तुमच्या पाठीशी आहे. हा, आणि आपण म्हणतो की सगळ्या प्रथा आहेत त्या आपण खरंच मोडल्या पाहिजेत. आज ह्या दोन्ही, त्यांची मुलगी आहे, सून आहे, त्याच कामानिमित्त बाहेर पडतात. पण मावशींचं असं मत आहे त्यांनी शृंगार केलाच पाहिजे, त्यांनी वस्तू वापरल्याच पाहिजेत. त्या आपल्या मुलीला, सुनेला, दोघींना सांगतात आणि त्यांनी त्याचं खरंच पालन केलंय. लाज लज्जा कोणाची धरायची नाही. कोणी काही येतंय का आपल्याला 4 रुपये का 5 रुपये द्यायला? तुम्ही चांगले राहा, घरसोल वापरा, तुमच्या जवळ आहे. पण दिलंय ते भगवंताने, हे करा, गेले ते गेलं. बरोबर आहे ना? मग ते करतच नाही, ते नुसतं ते मनात तेच घेऊन बसतात. म्हणून लाज नाही धरायची ना, असं आहे ते. असाला जग दुनिया आहे, पोसाला कोणी नाही. बरोबर. तुम्ही त्या प्रसंगातनं गेलात. मी गेलेली आहे. मला आज 40 वर्ष जवळजवळ निघाल्यात हे बाताला. माझे मिस्टर गेल्यापासून तिथून मी एवढं जाई त्यांचं हे करते ना, यांच्या डोक्यावर हात ठेवून मी पुढे चालते. म्हणजे मावशींना वाटतं की आपण ज्या दुःखातनं, प्रसंगातनं गेलो, असं दुःख कधीच कोणाला येऊ नये. आणि आज त्यांचं
उभं राहण्याचं बळ त्यांना देत आहेत. म्हणून माझी सगळ्या महिलांना विनंती आहे की आपल्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये विधवा महिला सहभागी होत असेल तिला आवर्जून पुढे घ्या आणि आपण तिला एकमेकीने सहकार्य करून तिला आपलं एकीचं बळ द्या आणि तिला नेहमीच पुढे घेत चला. मी मंदार रघुनाथ धलपे. मी कधी पण अशा महिला भेटल्या ना तर त्यांना सांगतच असते का तुम्ही अशा नका राहू. तुम्ही ह्या भारतीला तर नेहमीच सांगत असते तू अशी पदर घेऊन का जाते, आडवा पदर नको घेऊ, तुझा अजून आयुष्य मोठा आहे, तुला मुलींना सांभाळायचे, नेहमीच सांगत असते. का तर मी हिच्या सारखीच माझी मुलगी पण एक हे झालेली आहे, जावई वारलेले, पण तिच्या सासूने काहीच काढून दिलं नाही. का तर ती शिकलेली होती, तिची सासू रेल्वेत कामाला होती, म्हणून ती फक्त बोलली जोरवा दे, जोरवा तेव्हा घातलेली, घरसोल दे, बाकीचं काही नको. तरी पण घरसोल लगेच मनी टाकून घालायला लावलं तिला. का तर तिचं वय नाही अजून तसं वागायचं. आता तरी कुठं गेली ती पूर्ण हे घालूनच जाते. आणि हिला पण सांगितलं, तिला पण सगळ्यांना सांगते तुम्ही चांगल्याच राहा. का नाही राहायचं चांगलं, त्यांचं आयुष्य आहे ना, घातलाच पाहिजे, प्रत्येकाने शृंगार घातलाच पाहिजे. तिचं आयुष्य आहे ना अजून मागं, त्यांच्या मागं पोरं आहेत ना, त्यांना पण असं कोणी तुच्छ समजलं नाही पाहिजे. असं जुन्या बायांना कसं रांडकी शब्द वापरायचा तसं नाही कोणी वापरला पाहिजे. म्हणजे का तर माझ्यावर ते प्रसंग आलेत माझ्या मुलीवर, ती सांगते म्हणून वेळोवेळी मी यांना सांगत असते तर असं नाही राहायचं, असं नाही मोडक्यासारखा नाही राहायचं. ऋषाली महिला सामाजिक संस्था आणि ऋषाली मंच मध्ये आपलं सर्वांचं स्वागत होत आहे. जागतिक विधवा दिन आहे आणि तो आज आम्ही बोरशेतीमध्ये साजरा करण्यात येत आहे. तसेच आमच्या जोडीला अंगणवाडीच्या बाई मनीषा वेखंडे आणि दुसऱ्या विषेताई या जोडीला आहेत आणि हा विधवा दिन इथे साजरा करण्यात येत आहे. बदल करायचे आपल्याला. आहे हा चांगला आहे वाटतं.
हा, 2 वर्षे म्हणजे याच्यामध्ये मी ड्रेसिंगची बनली. हा, दुगरे माझ्या प्रत्येक येणे हाऊस करायचे हा. असा. आता म्हणजे आज लाईफ चांगला वाटतंय. हा, म्हणजे हो ना, म्हणजे मला लय हाऊस. आता 2 वर्षे काही नव्हते करीत मी असा. आता तुम्ही आमचा आनंद घेता, ह्योच आनंद आमच्या आयुष्यात चांगला वाटतो आम्हाला. म्हणजे आम्हाला असं 4 माणसात गेल्यावर कोणी बोलायला नको, कशाला हळद लावली, हा. तुझा काय अधिकारी आहे म्हणून आम्ही घाबरून मांडवात जातो, लोकांच्या कार्यक्रम मध्ये जातो, पण आम्ही कधी हळद लावली नाही कोणाला. 10 वर्षे झाली माझ्या मालकाला, पण अजून कोणाला हळद लावली नाही. ना कोणत्या वस्तूला कुठल्या हात लावित नाही. आपण बाहेरच उभं राहायचं, म्हणजे कोणी बोलायला नको. आपल्याला बोललेलं कसं आपलं मन दुखतो ना, मग त्याच्यामुळे आपण नाही करीत. ह्योच आपला आनंद. हा, आणि ह्योच आपला आनंद. आता म्हणजे याच्या आता तुम्ही पुढे- आमचा आनंद घेतला ना, हा, ह्यो आम्हाला आनंद चांगला आहे. म्हणजे कोणी आम्हाला आता बोलू शकत नाही. आता बोलला तरी आम्ही सांगू आमची बाहेरची लोक आहेत ती आनंद घेतात ना, गावची लोक आम्हाला विरोध करतात, असं होतं ना. आता कुठे कार्यक्रमाला गेले ना का बिंदास एकमेकाला हळदी कुंकू लावा, हळद लावा, हे सगळे कार्यक्रम महिलांचे जे आहेत ते करायचेच आहेत आपल्याला. सगळ्यांचं सुखी आहेत, पण आपल्याला वाटतं ना आम्ही दुखी आहेत म्हणून आपण पुढे जात नाही, असं वाटतं. दुःखी महिलांनाच आपल्याला आनंद करायचे म्हणून आपली संस्था काम करते. काय आजी, बरं वाटतो का? बरं वाटतं ना. बरं वाटतो. बरं वाटतं ना. मग असं कार्यक्रम कधी केला का? नाही केला ना. हा? नाही केला. नाही केला ना. नाही. गायकर यांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे महिलांच्यासाठी एक नवीन उपक्रम केलेला आहे. उद्या ना अविधवा महिलांचा राष्ट्रीय दिन असल्यामुळे त्यांनी आपल्या आवरे गावामध्ये आज चांगल्या प्रकारे म्हणजे महिलांचा सत्कार केलेला आहे. काही कधी पूर्ण फुलाची पाकळी त्यांना म्हणजे अर्पण केलेली आहे. तर मी खूप त्यांचे सर्व गावाच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने खूप खूप आभारी आहे. राष्ट्रीय दिन म्हणून राष्ट्रीय विधवा दिन म्हणून आपण आज इथे साजरा करत आहे. म्हणजे विधवा माता भगिनींचा मान आणि सन्मान. आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप चांगला आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आणि चांगलं आरोग्य लावो यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि